गावची ग्रामपंचायत तुमचे 7 पैकी 4 लोक तुमच्या त्याच्या कोथळीतले. त्या मुक्तेनगरचा नगराध्यक्ष तुमचा होत नाही. काय गोष्टी करताय? फक्त मी न केलं, हे धड मी न केलं, तो रस्ता मी न केला, हे मी म्हटलं, हे झाड मी न लावलं. अरे मी न काय करायला? बोधवडले महिन्यावर प्याले पाणी भेटते आपल्या मात्र सगळं बोंब पडत नाही. पण मी न धरणं बांधले म्हणे इकडे. पण तिकडे का नाही केलं? तिकडे का नाही केलं? त्या बोधवडची अवस्था बघा काय. 12 मध्ये 12 वेळा पाणी जातं फक्त इथे. इतकी वाईट अवस्था आहे. आपल्या मतदारसंघात बघा जाऊन काय परिस्थिती आहे म्हणतात. आणि तुम्ही इकडे काय सांगताय? आता मी इकडे येतच एक भाषण करेन. अरे म्हटलं बाबा मुक्कामीच राहा इकडे येऊन. मुक्कामीच राहा असं नाही होत. आमच्याकडे दूध संघ होता म्हणजे मयामुळे, बँक होती म्हणजे मयामुळे. अरे म्हटलं पार्टीमुळे मी मदत केली, आम्ही सोबत आहे. नाही फक्त मी आता पार्टीतून गेले. आता कुठे राहिलं मी? काही नाही. मंगेशदादा 40 गाव तिकडे मुक्त्यानगरला पाठवलं. आमच्या मधला वैदी पडून गेल्या लागेल. 40 मतातच पडल्या. काही नाही राहिलं. बँकेमध्ये काहीच नाही. विधानसभेला आमच्या रोडी ते पडल्या. काय राहिलं? त्याच्यामुळे ज्याचा अहम चढतो ना, गर्व चढतो ना, की माझ्यामुळे फक्त मी कसं होतं गर्वहरण, त्या आपण त्या ठिकाणी बघितलेलं आहे. आणि म्हणून इथे पासपोर्ट पप्पा करू नका. हा जांभळेर तालुका आहे. तिकडे तुमची डाळ शिजत नाही. इथे का डाळ शिजत आहे? इकडचं पाणीच वेगळं आहे. आणि तुम्ही स्पर्धा करा ना माझ्याशी. तुम्ही काय कामं केले, मी काय कामं केले, माझ्या मतदारसंघात काय, तुझ्या मतदारसंघात काय, राज्यात तू काय केलं मंत्री असताना, मी काय केलं. तुमचे कारनामे सगळ्या महाराष्ट्राला माहिती आहे. जेलमध्ये जावं लागलं. बिचारा विनाकारण त्यांचा जावंही 2 वर्ष 2.5 वर्ष जेलमध्ये जाऊन बसला. काय केलं आपण? आमचं काय सांगताय? आमच्यावर बोलला काहीच नाही आहे. पण त्या फरदापूरला काय झालं? तिकडे काय झालं? 1996 मध्ये म्हणजे 32 वर्षापूर्वी थोडी काय झालं? पिऊन मारत होता, दारूच्या बाटल्या घेऊन गेला, खोकतच्या गाडीत होतं, पेल होता, खंबाजार होता, बाई नाचत होती. अरे तुम्ही माझ्या आयुष्यामध्ये दारू पिताना पाहिलं? पण आता विश्वास तरी माझ्याकडे झाला की विश्वास दारू पितो म्हणून मला कळत नाही. मग त्यांनाही माहिती आहे. त्याच्याबरोबर मी 25 वर्ष राहिलेलो आहे. 100दा म्हटलं असेल चाटून तर पाय म्हटलं हे तुम्हीच चाटा म्हटलं. कोणाला पटेल काही गोष्ट खोटं का बोलता? आणि प्रत्येक वेळेला आलं झालं की तेच, आलं गेलं की तेच, आलं गेलं की तेच. काय बोलतोय पण फालतू सारखं? मर्दासारखं बोला ना. काही काय पांचट सारखं बोलताय? किती खालच्या थराला जाऊन आपण बोलतोय, किती अश्लील बोलतोय. महिला बघतायत टीव्ही, बायका बघतायत, करोडो लोक बघतायत. आणि म्हणून मी परवा सांगितलंय एकदा नार्को टेस्ट कर. चाल नार्को टेस्ट म्हणजे माहिती का तुम्हाला? ते इंजेक्शन निघून टाकलं त्याला की 5 मिनिटं माणूस जे खरं तेच बोलतो, खोटं बोलणारच नाही. आणि पण त्याला इंजेक्शन द्या आणि त्याला विचारा फरदापूरचं खरं आहे का खोटं आहे. विचारा बरं त्याला म्हटलं तर खोटं बोलणारच नाही माणूस. म्हटलं मला बी द्या. मला बी विचारलं फरदापूरचं काय झालं म्हणून. मला बी विचारा. त्याला नका विचारू, मला बी विचारा. ऐका तयार? माझ्याकडे सीडी माझ्याकडे याला विचारा सीडी याकडे कोणती म्हणून. चल माझ्या मोबाईलमध्ये होती म्हणजे गायब झाली. गायब झाली. अरे म्हटलं बाबा तू या रोज ते असेल देवाला ठेवला अगरबत्ती रोज पूजा करता घंटी आलो झालो. काय बोलतोय आपण? काय करतोय? आपलं वय काय, आपली सोय काय? पण रोज तेच बोलायचं, अश्लील बोलायचं.